तर हॅलो सगळ्यांना. तर आज आहे 14 फेब, व्हॅलेंटाईन डे आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर. तर मला नाही माहिती मी हा व्हिडिओ कधी पोस्ट करेल. तर व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी काही गोष्टी सेलिब्रेट केल्या पाहिजे असं नाहीये, किंवा गिफ्ट देणं ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर गिफ्ट छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्या मागची जी भावना असते म्हणजे देण्याची, ते जमलं पाहिजे. तर मी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या सेलिब्रेट करते आणि सोशल मीडियावर पोस्ट शक्यतो मी जास्त करत नाहीये. फक्त मी माझं जे कॉन्टेंट आहे तेच पोस्ट करते, कारण की ज्या ओंकारला गोष्टी आहेत त्या पोस्ट करायच्या त्या आवडत नाही. पण थोड्या का होईना मी पोस्ट करते. आणि माझं जे गिफ्ट आहे मी जे ओंकारला देणार होते ते मी कालच पॅक वगैरे करून ठेवलेलं आणि आता त्याने ते बघितलं, त्याला दिलं मी नंतर दाखवते ते व्हिडिओमध्ये. आणि आता त्याने गाडी थांबवली आणि तो कुठेतरी गेलेला आहे काहीतरी आणायला. तर बघते मी काय आणतोय तो. तर गिफ्ट देणं हे काही गिफ्ट कसं पण असू दे, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, ते त्या मागची भावना असते म्हणजे देण्याची, ते जमलं पाहिजे. तर बघूयात आता काय आणतोय तो. आणि आज एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून करायला चाललेलो आहे. ऍक्च्युली सेलिब्रेशन पण नाही, पण असंच खूप दिवसापासून काही टाइम स्पेंड वगैरे केलेला नाही आम्ही असं. तर आधी आम्ही खूप जायचो बाहेर इकडं तिकडं फिरायला. तर आता ते खूप कमी झालेलं आहे. आता आम्ही खूप कमी केलेलं आहे फिरणं. आणि गिफ्टचं सांगायचं झालं तर ओंकारने आधीपासूनच मला खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे जसं गोल्ड इयरिंग झाल्या, रिंग झाल्या किंवा गाडी झालं, अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आधीपासूनच दिलेल्या आहेत. आणि म्हणजे आता असं काही नाही की एक्सपेन्सिव्हच दिल्या पाहिजेत, आणि फक्त जो आनंद आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे त्याच्यामध्ये. तर एक प्रयत्न आहे, अजून आलेला नाहीये तो. काहीतरी त्याने, मी कालच ऍक्च्युली सगळं पॅक वगैरे करून ठेवलेलं, अजून ओपन नाही केलेलं. आता घरी जाऊन ओपन करणार आहोत. तर त्याला वाटलं असेल काहीतरी. लास्ट टाइम पण त्याने खूप छान परफ्युम्स वगैरे ऑर्डर केलेले माझ्यासाठी लास्ट इयर. तर तो काही ना काहीतरी ऑर्डर करत असतो. आणि ऑलरेडी माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट बघा हे आहे. मी हा जो कॉर्ड सेट घातलेला त्यानेच ऑर्डर केलेला. काही व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, नंतर मी या ब्लॉग मध्ये शेवटला नक्की दाखवेन. खूप वेळ झाला अजून नाही आला. बघूयात, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण. तर आलाय, मला दिसतोय, मी तुम्हाला दाखवते आता. एक मिनिट हा. तर आला बघा हा काहीतरी घेऊन. काय करतोय ओंकार? काय आणलं माझ्यासाठी? ऐक ना, माझं गिफ्ट बघून आणलं ना, शहाण्या. बरं दाखव. चल लवकर, पटकन उशीर होतोय आपल्याला व्हॅलेंटाईन डे साठी ना. बघ, मी तुला रात्रीच काल सगळं पॅक करून ठेवलेलं. तर हे बघा माझं गिफ्ट आहे छान प्रकारे. अरे ओंकार, किती चॉकलेट आणल्यात. मी शुगर खात नाही, मी काढून ठेवले इयरिंग्स. आता थांब जरा 2 मिनिटं. डार्क चॉकलेट. आणि ह्याच्यात काय आणले? तू शिकला वाटतं गिफ्ट वगैरे द्यायला. ओंकार तुला काय वाटतं, व्हॅलेंटाईनलाच गिफ्ट दिलं पाहिजे की रोज भांडलं नाही पाहिजे? हा ओंकार, सांग की. दुसरी बायको पाहिजे का? हा, शहाणपणा. तर चला, हे बघा, हे मी नंतर सगळं दाखवते. आता आम्ही जातो. बघ जरा, तुला व्हॅलेंटाईन डे साठी गिफ्ट दिलेलं आहे मी. कसं गिफ्ट आहे? छान आहे, छान. कसं आहे? हॅपी व्हॅलेंटाईन डे ओंकार. थँक्यू. भारी आहे ना? हां, कसं वाटलं? मस्त. बाकी टी शर्ट आहेत का? हे 2 टी शर्ट आहेत, व्हॅलेंटाईन डेचा रेड, आणि हे तुला लागत होतं. चेक कर बरं तसं आहेत तर पाहिजे तसं. आवडलं की सांग मला. अरे वा, हां, छान आहे. आवडलं का गिफ्ट ओंकार? छान आहे, छान.
त्या कॅडबरी आता इकडे द्यायच्या. ती किटकॅट तुला आवडती. ते बघ ना, ते पण आवडलं. हे काय? एक अरे वा, butterfly. हे काय? आणि ते सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे आपलं. माझं गिफ्ट कुठे? उद्या देणार का? तुझं gift कुठं होतं? उद्या दे. वा, 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 वा. Play. दाखव तर खरं ती नेमप्लेट. ओपन तर कर. नको, ते जरा असू दे, स्क्रॅच पडलं नाही तर त्याच्यावर. दिसतं की आतनं मला क्लिअर. हॅपी व्हॅलेंटाईन डे ओंकार. थँक्यू. ऐक ना, प्रत्येक वेळेस तू मला एक दिवस आधीच गिफ्ट देतो की नाही, हां. मग ह्या वेळेस माझं गिफ्ट नाही दिलंस तू. तुझं gift देऊ का तुला? आ? ठीक आहे, तुझं खरंच गिफ्ट आहे. वाव, काय आणलंय? तुला gift. फणस आणलं यार. खरंच कसं रे तुला कळतं? काही ना काहीतरी आणतो. थँक्यू. तर हे ओंकारने गिफ्ट दिलेलं माझ्यासाठी. तर चला आपण ओपन करून बघूया काय 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 दिलंय ते. त्याच्या आधी मी त्याला सरप्राईज दिलेलं. तर त्याने बघा, तर ह्याच्यामध्ये हे चॉकलेट आहे. वा, आणि ही बॅग बघा एकदम छोटीशी आहे. तर माझ्याकडे खूप साऱ्या पर्स आहेत, पण ही छोटीशी बॅग बघ किती छान आहे. तर ह्याच्यात काय बसणार नाही सामान, खूप छोटीशी आहे पण खूप मला आवडली आहे. तर मस्त दिली बघा ही बॅग. आणि बाकी हे ब्रेसलेट दिलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे बघा, हे छान नेकलेस आहे. त्यांचे खूप सारे नेकलेस दिलेले बघा या साईडला. त्याच्यानंतर हा पण नेकलेस दिलेला आहे. हा एक नेकलेस आहे. खूप सारे नेकलेस आहेत, नंतर मी दाखवेल तुम्हाला. आणि वाव, आणि हे ब्रेसलेट बघा खूप छान आहे. म्हटलं हे ब्रेसलेट बघा किती छान आहे खरंच. तर अशा प्रकारे हे ओंकारचं गिफ्ट आहे. थोडासा लेट झालाय द्यायला, पण ठीक आहे. सगळ्यात मला हे तर काय मी स्वतः पण घेऊ शकते, पण ही जी पर्स आहे बघा किती क्यूट आहे. मला ही खूप आवडली आहे. थँक्यू. हे चॉकलेट मस्त लगेचच खाते आता, नंतर टाईम नाही भेटत. व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट लेट ओपन करते. अशा प्रकारे लेट पण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि ब्लॉग बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लाईक फॉलो करायला विसरू नका. इन्स्टाला पण फॉलो करा. बाय बाय.